सावित्री सावित्री ज्योतिराव फुले. आपणास माहित आहे ना सावित्रीबाई कोण होत्या ते, आणि मी काय काय कामं केली तेही तुम्हाला माहित आहे. मुलीसाठी पहिली शाळा काढली, घरचा हौद खुला करून दिला पाण्यासाठी. तर तरी मी आज तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे. मी आज तुम्हाला बोलण्यासाठी, माझं माहेर नायगाव, नायगाव मध्ये माझ्या घरी माझा जन्म झाला. अहो पाटलाची पोर, पण समध्या पंचक्रोशीत माझ्या बापाच्या नावाचा दबदला असल्यामुळं सगळी भांडण तंटा असो, कुणाची अडचण असो, कुणाची काय बी अडचण असली तरी माझ्या बापाकडे यावं. माझा बाप तो भांडण सोडवायचा, सगळ्यांना समजून सांगायचा. अहो कुणाची बायको नांदत नसेल, नांदवीत नसतील तर त्यांना बोलून घ्यायचा आणि म्हणायचा, काय रे का बायकोला नांदवत नाहीस, गुमान घेऊन जा घरी. आणि तो घेऊन जायचा. मी कुठं नाही म्हणतोय, मी कुठं नाही म्हणतोय असा करीत तो घेऊन जायचा. हे समजा मी लहानपणी बघायची. मलाही वाटायचं मी पण मोठी होऊन असंच काहीतरी करावं, लोकांचे प्रश्न सोडवावे, समाजासाठी काहीतरी कामाची खूप लाडकी होती. माझ्या आई सुद्धा माझी गाण्यावर जात्यावरच्या ओव्यामध्ये माझे म्हणायची, नाय गावाच्या चावडीला सोनियाचा दरवाजा, सोनियाचा दरवाजा, त्यावर बसावा राजा. सावित्री लाडाची गलेक धरी आईच्या पदराला, धरी आईच्या पदराला, नलेक शोभावी सासुराला. माझी आई असे गाणे तयार करून, माझ्या नावावर गाणे तयार करून म्हणायची. आणि माझ्या आईसोबत मी बाजारला एक दिवस गेली, आणि बाजारला गेल्याच्या नंतर माझी आई मला म्हणते, सावित्री तुला काय घेऊन देऊ बाई खायला. मला तेव्हा जिलेबी लय आवडायची. आईला म्हणलं, आई मला जिलेबी दे ना. माझ्या आईनं असा पुढा हातात दिला माझ्या, आणि मी अशी जिलेबी खात 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 जात होते. तर समोरून एक गोरा साहेब आला. इंग्लिश माहित आहे ना आपल्याला, इंग्रजाचं राज्य होतं ते. तो समोर आला आणि म्हणतोय कसा, हे बेबी असं रस्त्यानं जाताना काय बी खायचं नाही. मी म्हणलं, बाई हा काय म्हणतोय की, मला काही समजा. पण तो पुढ्याकडे बोट करून असा असा म्हणत होता. मी म्हणलं हा खाऊ नको म्हणतोय रस्त्यानं. मी तो पुढा धरला आणि फेकून दिला. तर म्हणतोय पोर लय हुशार आहे, पोर कोणतरी मोठी होणार जणू. मी म्हणलं, बाई माझा बाप बी म्हणतो मोठी हुशार आहे, माझी आई बी म्हणते हुशार आहे, आणि हा गोरा साहेब बी म्हणतोय पोर लय हुशार आहे, तर मी लय हुशार दिसते ना व. आणि असं करत करतच दिसमात जात होते. मी थोडी मोठी झाले. माझ्या आईनं माझ्या बाच्या मागं लावलं की एक टुमणं. कोणतं टुमणं? लग्नाचं लावलं. तेव्हा पोरीचे लग्न लहानपणीच व्हायची. माझा बाप म्हणला, माझ्या सावित्रीचं लग्न मी कुणासोबत लावून देणार नाही. 4 बुक शिकलेला असेल, कोणी समाज सुधारणा करणारा असेल त्याच्या संगटच मी लग्न लावून देईन. आणि असं म्हणल्याच्या नंतर मी आपलं हे लहानपणी झुमा म्हणा, फुगडे म्हणा, असं खेळत खेळत मी लहानाची मोठी झाली. मी झाले की 9 वर्षाची. आणि 9 वर्षाची झाल्याच्या नंतर धनकवडीच्या पाटलाची सगुणाबाई नावाची एक बाई आमच्या घरी आली आणि म्हणते, कशी ज्योतिरावची आणि सावित्रीची जोडी लय झाक दिसल बाई. या बायांना फार जोड्या जमवायचं राहते, याची जोडी जमव, त्याची जोडी जमव. आणि बोला फुलाची गाठ पडली ना, आणि ठरलं आमचं लग्न. ज्योतिरावांसोबत आमचं लग्न ठरलं. पुण्याची समधी वराडी मंडळी आमच्या गावाला आली, नायगावला. हे असा मंडप सजला, इकडून पंक्ती बसतात, तिकडून पंक्ती बसायल्यात. आणि मी झाले ना नवरी. पायात जोडवी, हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, डोक्याला मुंडवळ्या. आणि मी ठुमकत 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 गेले सासूरला, पुण्याला. पुण्याला गेले तर पाहते तर काय, याच्या घरी नुसती पुस्तकं, समधी पुस्तकं, इकडून ठेवलेली पुस्तकं, इकडून ठेवलेली पुस्तकं, समधी घरभर पुस्तकच पुस्तकं. मी म्हणलं, बाई हा बाबा काय नुसता पुस्तकच खातोय की काय. मी काही ध्यान देत नव्हती. माझं काम भलं आणि घर भलं, यांचं आपलं लिहिणं काय, वाचणं काय, असं सुरू असायचं. हे एक दिवस मला म्हणलं, सावित्री पोरी बाळींची
अवस्था फार वंगाळ आहे बघ, तुला शिक्षण घ्यावं लागल आणि पोरींना शिकवावं लागल. म्हणलं या बया, ह्या काय मला जमायचं नाही. तुम्ही 10-12 भाकरी थापायच्या असल्या तर मी थापून दिल्या असत्या, पण हे शिक्षण काय आपल्याला जमायचं नाही. ते म्हणे नाही नाही सावित्री, तू स्त्री आहेस, तू शिकायला पाहिजेस, तू शिकव. तू स्त्री असल्यामुळं महिलांपर्यंत मुलीपर्यंत पोहोचू शकतीस. मला जाता येत नाही, तू शिक्षण घे सावित्री आणि शिक. मला काही समजत नव्हतं. मी आपलं गुपगुमान ऐकून घ्यायची. आवाज वाढला की मी अशी गपचूप बसायची. तुम्ही तरी बोलता का हो, आवाज वाढलाय ना? नाही ना, मी पण काही बोलत नव्हती. आणि असं करत असताना शेतीचे सुगीचे दिवस होते. आम्ही आपल्या रानात जात होतो. माझ्यासोबत सगुणा, फातिमा शेख या महिला आमच्या शेतामध्ये होत्या. आम्ही शेताला गेलो. लावणीचं काम सुरू होतं. यांनी मला बोलवलं आणि म्हणले सावित्री इकडे ये. मी भीतच गेले. म्हणलं मला